नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे प्रतिमाला त्रास देणाऱ्या प्रियाचं आता रविराज काका थोबाड फोडणार आहेत. तर इथे आता सुभेदारांच्या घरी ज्या पद्धतीने प्रतिमाला प्रियाने त्रास दिलेला असतो, अगदी त्याच प्रकारे इथे आता प्रिया प्रतिमाला किल्लेदारांच्या घरीसुद्धा त्रास देत असते. त्यावेळेला सुभेदारांच्या घरी सायली प्रतिमाचा जीव वाचवते आणि प्रियाच्या थोबाडीत मारते. तर इथे किल्लेदारांच्या घरी आता स्वतः रविराज काका प्रियाच्या थोबाडीत देणार आहेत. कारण इथे प्रियाने प्रतिमाला खूप जास्त त्रास देताना रविराज काकांनी बघितलेलं असतं. त्यामुळे इथे आता रविराज काकांना प्रियाचा खूप जास्त राग येतो आणि त्यांना संशयसुद्धा आलेला असतो की खरोखर माझी मुलगी आहे की नाही, आणि त्याचा शोध आता रविराज काका पुन्हा एकदा सुरू करणार असतात. तर इथे आता सायली यांचं घर म्हणजे वात्सल्य आश्रम हे आता पाडण्याची नोटीस सायलीला आलेली असते. त्यामुळे सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती इथे अर्जुनला हात जोडून रिक्वेस्ट करते. ती म्हणते की ते आश्रम नाही आहे, ते माझं घर आहे, प्लीज तुम्ही आमचं घर वाचवा, ते मोडू देऊ नका. आणि मधुभाऊंनी ते घर त्यांना विकलेलं नाही आहे, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, ते त्यांनी जबरदस्तीने आमच्याकडून बळकावलेलं आहे. किती सारे पैसे त्या लोकांनी मधुभाऊंना ऑफर केले होते, देऊ केले होते, पण मधुभाऊंनी ते सगळे पैसे त्यांच्या तोंडावरती फेकून दिले आणि सांगितलं माझा जीव गेला तरी चालेल, पण मी माझं वात्सल्य आश्रम आणि ती जागा तुम्हाला विकणार नाही. कारण मधुभाऊंनी ती स्वतःच्या कष्टातून जागा मिळवलेली आहे. तेव्हा इथे आता अर्जुनला आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबाला सायलीची ती अवस्था बघवत नाही. कारण तिला खूप जास्त दुःख आणि वाईट त्या गोष्टीचं वाटत असतं. त्यामुळे इथे अर्जुनने आता विडा उचललेला असतो की मी वात्सल्य आश्रम या जागेवरती स्टे आणला होता आणि तो स्टे कुणी काढला आहे ते मला बघायचं आहे. कारण अजून त्या केसचा निकालसुद्धा जाहीर झालेला नाही आहे. मग त्या जागेवरील स्टे हटवण्याची ऑर्डर दिली कशी काय, असा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि तो आता जज साहेबांना जाब विचारण्यासाठी त्यांच्याकडे जातो. आणि त्यामुळे इथे अर्जुन आपल्या शब्दांनी आणि इथे कायदेशीररित्या वात्सल्य आश्रमावरील स्टे आता पुन्हा लागू करतो. तर इथे रविराज काका प्रियाच्या कसं काय थोबाडीत देतात, प्रियाचा त्यांना राग का म्हणून येतो, आणि त्याचबरोबर अर्जुन जज साहेबांना भेटल्यानंतर अशा काय बाबी त्यांना समजावून सांगतो. त्यामुळे वात्सल्य आश्रमावरील जो स्टे हटवण्यात आलेला असतो तो आता पुन्हा लागू करण्यात येतो. जे काही घडतं आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे प्रतिमा आता किल्लेदारांच्या घरी आलेली असते. प्रतिमाला सायलीला आणि सुभेदार कुटुंबाला सोडून किल्लेदारांच्या घरी यायचं नसतं. पण इथे आता सायली आणि पूर्णाजी प्रतिमाला समजावतात आणि सांगतात की ते तुझं घर आहे आणि ही तुझी फॅमिली आहे, हे तुझं माहेर आहे आणि तुला इथे कधीही येता येईल, कधी तू आम्हाला भेटायला येऊ शकतेस. तू इथून गेल्यानंतर आम्हाला वाईट तर वाटणार आहे, पण ते तुझं कुटुंब आहे आणि तिथेसुद्धा तुझी माणसं तुझी वाट बघतायत. तेव्हा इथे आता सायली म्हणत असते की आता तुम्हाला एवढं तर कळलं असेलच ना की आम्ही सगळेजण तुमच्या फक्त भल्याचा विचार करतो. असं सगळं समजावून सांगितल्यानंतर प्रतिमा नाही म्हणताना सायलीचं ऐकून आता रविराज काकांबरोबर किल्लेदारांच्या घरी येते. तिथे आल्यानंतर आता सायली जेव्हा प्रतिमाला फोन करते, व्हिडिओ कॉल करते, तेव्हा तिच्याजवळ बोलत असताना प्रिया रागानेच तिच्याकडून फोन खेचून घेते. तेव्हा रविराज काकासुद्धा तिथे असतात. तेव्हा इथे प्रिया गोड गोड बोलून रविराज काकांचे शब्द फिरवते. तेव्हा रविराज काका म्हणतात काही का असेना, पण दोन माणसं बोलत असताना अर्ध्यातून असा फोन हिसकावून घेणं हे चुकीचंच आहे आणि ते तू चुकीचं केलंस. सायली प्रतिमाच्या जवळची आहे, पण तरीसुद्धा तू तिच्याबरोबर अशी वागलीस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते बाबा, पण मी सुद्धा आईची मुलगी आहे ना, मग ती मला जीव न लावता त्या सायलीला जीव लावते, हे मला आवडत नाही बाबा, तुम्ही माझ्या बाजूने विचार करा. तेव्हा रविराज काका आता तिला काहीसुद्धा बोलत नाही. सायलीला या गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि प्रतिमालासुद्धा. तेव्हा इथे आता रात्रीचं सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर प्रतिमा आपल्या रूममध्ये जाते आणि प्रतिमाकडे मोबाईल असतो. सायली, पूर्णाजी आणि कल्पना या जेव्हा तिचा अभ्यास घेत असतात तेव्हा पूर्णाजीने इथे प्रताप काकांना सांगून प्रतिमाला नवीन मोबाईल दिलेला असतो. तो मोबाईल आता प्रतिमाकडे असतो. तेव्हा आता सगळेजण आपापल्या रूममध्ये गेल्यानंतर प्रतिमाला सायलीची आठवण येते आणि दुपारी प्रियाने फोन खेचून घेतल्यामुळे प्रतिमाला आणि सायलीला दोघींनाही खूप वाईट वाटलेलं असतं.
तेव्हा इथे प्रतिमा आता सायलीला फोन करून तिच्याशी प्रेमाने गप्पा मारत असते. तेव्हा तिचा आवाज आता हळूहळू प्रियाला येतो. प्रियाला पुन्हा राग येतो. तेव्हा ती आता प्रतिमाच्या रूममध्ये तिला औषधं द्यायला आलेली असते. तेव्हा प्रिया आल्यानंतर ती म्हणते, आई कुणाशी बोलतेस तू? तेव्हा प्रतिमा घाबरते आणि म्हणते, सायलीजवळ बोलते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुला किती वेळा सांगितले तिच्याशी बोलायचं नाही म्हणून, आणि ती तिच्या हातातून फोन आता खेचून घेते. तेव्हा इथे प्रतिमाच्या हाताला सुद्धा लागतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुला 1000 वेळा सांगितलं ना की तिच्याशी जास्त बोलायचं नाही म्हणून. आणि इथे आता प्रिया लगेच तिचा फोन कट करते. तेव्हा इथे आता सायलीला प्रश्न पडतो की प्रतिमाचा बोलता बोलता फोन कट कसा काय झाला. आणि इथे सायली आता तिला परत फोन करत असते, पण प्रिया आता सायलीचे फोन कट करत असते. तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते, आई तुझी औषधं घेतलीस का? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, हो घेतली. तेव्हा प्रिया म्हणते, तुला कुणी घ्यायला सांगितली होती? मी आहे ना तुझी मुलगी, मी तुझी मुलगी आहे. ती सायली तुझी मुलगी नाही आहे, कळलं ना? माझ्या हातून गोळ्या खायच्या, कळलं तुला? तेव्हा इथे प्रिया आता प्रतिमाला धमकी देत असते. ती म्हणत असते, मी तुझी मुलगी आहे, मला तन्वी म्हणायचं, ती सायली तुझी कोणी लागत नाही, कळलं ना तुला आई? आणि ह्या घ्या गोळ्या. आणि ती जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये आता गोळ्यासुद्धा कोंबत असते. तेव्हा इथे प्रतिमा तिला आपल्यापासून दूर लोटत असते. तेव्हा प्रतिमाचा फोन लागत नसल्यामुळे सायली रविराज काकांना फोन करते आणि म्हणत असते की रविराज काका तुम्ही कुठे आहात? प्रतिमा आत्यांजवळ आहात का? तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही मी दुसऱ्या रूममध्ये आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, प्रतिमा आत्यांनी मला फोन केला होता, पण बोलता बोलता मधूनच फोन कट झाला आणि आता मी फोन करते तर उचलतसुद्धा नाही. तुम्ही जरा बघता का ते ठीक तर आहेत ना? तेव्हा रविराज काका म्हणतात, हो मी लगेच तिच्या रूममध्ये जातोय. तेव्हा रविराज काका आता रूममध्ये जाऊन बघतात तर काय, इथे प्रियाने प्रतिमाचं तोंड पकडलेलं असतं आणि तिच्यावरती जबरदस्ती करत असते. तिला इथे ती जबरदस्तीने मारण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा रविराज काकांना आश्चर्य वाटतं आणि ते म्हणतात की तन्वी अगं काय करतेस तू? कशा पद्धतीने बोलतेस तुझ्या आईजवळ? आणि इथे रविराज काकांना खूप जास्त राग येतो तिच्या वागण्याचा आणि ते जोरदार प्रियाच्या कानाखाली देतात आणि म्हणतात की तन्वी तू माझी मुलगी असलीस ना तरीसुद्धा प्रतिमा माझी बायको आहे, कळलं तुला? तू सुद्धा 22 वर्षांनी माझ्या आयुष्यात आली आहेस, माझी प्रतिमासुद्धा 22 वर्षांनी माझ्या आयुष्यात आली, पण तू जर माझ्या प्रतिमाला असा त्रास दिलास ना तर मी विसरून जाईन की तू माझी मुलगी आहेस ते, कळलं तुला? म्हणजे मी तुझ्यासमोर माझ्या बायकोची हायगाय होऊ देणार नाही. तू का तिच्याबरोबर एवढी वाईट वागलीस? तिला जर तुझ्या हातून गोळ्या नाही खायच्या आहेत तर तू नको देऊस तिला, तिला नसेल खायचं तुझ्या हातून, मी देईन किंवा ती स्वतःच्या हाताने खाईल. तेव्हा इथे आता प्रियाला खूपच जास्त राग येतो. ती म्हणते, नाही बाबा मी तर आईला प्रेमानेच गोळ्या देत होते. रविराज काका म्हणतात, अजिबात नाही, तू पुन्हा जर इथे प्रतिमाला त्रास दिलात तर मी ते सहन करणार नाही. कशा शब्दात तू तुझ्या आईजवळ बोलत होतीस? अगं तुला तुझ्या आईची खूप काळजी आहे, खूप माया आहे, म्हणून तू सुभेदारांच्या इथून तिला इथे घेऊन आली आहेस ना? का तर सायली तिची काळजी घेत होती, ते तुला आवडत नव्हतं. मग आता तुला अशी काळजी घ्यायची आहे का तुझ्या आईची, तिला मारून जबरदस्ती करून? मगाशी सुद्धा दुपारी जेव्हा सायली आणि प्रतिमा दोघीजणी बोलत होत्या तेव्हा प्रतिमाच्या हातून फोन हिसकावून घेतलास आणि आता सुद्धा प्रतिमा सायलीजवळ बोलत असताना तूच फोन हिसकावून घेतला होतास ना? तेव्हा सायली तिथून फोन करते तर फोन उचलत नाही आहे प्रतिमा. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, जर तू असं तिच्याबरोबर वागत असशील ना तर मी सुभेदारांच्या इथे नेऊन ठेवेन माझ्या बायकोला आणि मी सुद्धा तिथेच राहीन आणि तू राह मग इथे एकटी. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात की तन्वी तुझं हे वागणं मी खपून घेणार नाही, मी विसरून जाईन की तू माझी मुलगी आणि मी तुझा बाप आहे, कळलं तुला? तेव्हा इथे आता प्रियाला चांगले खडे बोल रविराज काकांनी सुनावलेले असतात. त्यानंतर इथे अर्जुन आणि चैतन्य आता विचार करत असतात की आता मी जो स्टे आणला होता तो या लोकांनी काढलाच कसा? कारण का अजून कोर्टामध्ये केस चालू आहे. मधुभाऊंना इथे खोटं बोलून त्या लोकांनी जेलमध्ये ठेवले, त्यांच्यावरती खोटे आरोप केलेत, जबरदस्तीने त्यांची जागा जमीन त्यांच्याकडून बळकावली आहे आणि त्याच लोकांना या लोकांनी आता परवानगी दिली, तुम्ही वात्सल्य आश्रमाच्या जागी तुमचं 7 स्टार रिसॉर्ट बांधू शकता, म्हणून असं कसं होऊ शकतं? तेव्हा इथे आता रविराज काकांचा सल्ला अर्जुन घेतो. अर्जुन जे काही घडलंय ते रविराज काकांना सांगतो. तेव्हा रविराज काका म्हणतात की त्या लोकांनी आता वकिलाद्वारे तुम्हाला नोटीस पाठवलेली आहे, मग तुम्ही सुद्धा त्यांच्या नोटीसला उत्तर द्या. तेव्हा इथे आता अर्जुनसुद्धा आता नोटीस तर पाठवतो, पण तो म्हणतो की जज साहेबांनी या जागेवरचा स्टे हा कसा काय बाजूला केला ते मला त्यांना जाऊन विचारायचं आहे. तेव्हा इथे रविराज काका मधुभाऊंना विचारतात की महिपत आला होता तेव्हा नेमकं काय घडलं होतं? तेव्हा मधुभाऊ सत्य परिस्थिती सांगतात की त्यांनी खूप सारे पैसे आम्हाला देऊ केले होते आणि सांगितलं होतं की रात्रीच्या रात्री हे आश्रम खाली करा, आम्हाला हे पाडायचं आहे.
तेव्हा मी म्हणालो, ही जागा माझी आहे, मी माझ्या स्वखर्चातून घेतलेली आहे, माझ्याकडे पेपर्स आहेत या जागेचे आणि त्याचबरोबर ही जागा मला विकायची नाही आहे, कारण हे वात्सल्य आश्रम जरी असलं तरी आमचं घर आहे, इथे आम्ही एवढे सगळेजण राहतो, मी माझ्या लहान मुलांना घेऊन कुठे जाऊ, मी जागा देणार नाही. तेव्हा महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांनी मला धमकी दिली. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणाले की तुम्ही जरी माझा जीव जरी घेतलात ना तरीसुद्धा ही जागा मी तुम्हाला देणार नाही. तेव्हा इथे सगळेजण माझ्या बाजूने होते, फक्त एकटी प्रिया माझ्या विरोधात बोलत होती. ती म्हणत होती की द्या ना ही जागा, काय आहे या जागेमध्ये, पैसे एवढे देता येत तर घ्या ना. फक्त प्रियाचं असं म्हणणं होतं की आम्ही ती जागा विकायला हवी होती आणि त्या बदल्यात खूप सारे पैसे घ्यायला हवे होते. तेव्हा इथे आता रविराज काकांना कळलेलं असतं की ती जागा बळकावलेली आहे, त्यांनी विकलेली नाही आहे. तेव्हा इथे आता रविराज काका आणि अर्जुन दोघेही जण जज साहेबांना भेटायला जातात. तेव्हा इथे आता रविराज काकांना प्रियाचा राग आलेला असतो, ते तिच्याबरोबर बोलत नसतात, कारण तिने प्रतिमाबरोबर चुकीचं वागलेली असते आणि त्यामुळे इथे ते आता अर्जुनलासुद्धा सांगत असतात की प्रियाचं वागणं हल्ली खूपच जास्त विचित्र होत चाललेलं आहे. तेव्हा अर्जुनला असं वाटत असतं की सिनियरला सांगावं की ती तुझी मुलगी ही तन्वी नाही आहे, ती कुणीतरी वेगळीच आहे. पण तरीसुद्धा अर्जुन थोडा वेळ घेतो आणि म्हणतो सिनियरलाच आता सत्य काय आहे हे शोधून काढायला हवं. त्यानंतर इथे आता अर्जुन जज साहेबांना भेटायला जातो. तो म्हणत असतो की जज साहेब, मला वात्सल्य आश्रमाबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा जज साहेब म्हणतात, काय बोलायचं आहे, त्या जागेवरील स्टे तर निघालेला आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, पण सर तुम्ही असं कसं केलं, वात्सल्य आश्रम ही केस कोर्टामधून अजूनही चालू आहे आणि वात्सल्य आश्रम मर्डर केस ही कोर्टात चालू आहे, त्याच्यामुळे तुम्ही तो स्टे कसं काय काढू शकता. आणि ज्या लोकांवरती गुन्हा दाखल आहे म्हणजे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे हे त्या वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये इन्वॉल्ड आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये केससुद्धा चालू आहे कोर्टात, मग तुम्ही त्या जागेवरचा स्टे जो लागू केला होता तो बाजूला काढून त्यांना तिथे बांधकाम कसं काय करू देऊ शकता. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बेकायदेशीररित्या कधीपासून काम करायला लागलात. तुम्ही तर आमचे इन्स्पिरेशन आहात. तुमच्याकडे बघून आम्ही वकिली शिकलो आणि वकिली कशी केली पाहिजे हे आम्ही तुमच्याकडून अजूनही शिकतोय. मग तुम्ही कधीपासून बेकायदेशीररित्या काम करायला लागलात. जज साहेब म्हणतात की अर्जुन, हे काय बोलतोयस तू, मी कुठे बेकायदेशीररित्या काम करतोय. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मग तुम्ही कसं काय वात्सल्य आश्रमावरील स्टे हा बाजूला काढून टाकला आणि तिथे त्या लोकांना महिपत शिकरे साक्षी शिकरे यांना ते आश्रम पाडून तिथे काम करायची परवानगी तुम्ही कशी काय दिलीत, त्याचं उत्तर मला हवं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, तुम्हाला कुठला तरी फोन आला, त्यावरून हे तुम्ही ठरवलं की आता जागेवरचा स्टे हटवायला हवा, असं काही आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो, वात्सल्य आश्रम मर्डर केस ही आता कोर्टामध्ये चालू आहे आणि ह्या केसचा निकाल अजून जाहीर झालेला नाही आहे. त्याचबरोबर ही फक्त एक मर्डर केस नाही आहे, तर याच्यामध्ये मधुभाऊ यांना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे आणि त्यांची वात्सल्य आश्रमाची जी जागा आहे ती जबरदस्तीने बळकावलेली आहे. म्हणजे मधुभाऊ पाटील यांना कधीच ती जागा विकायची नव्हती आणि महिपत शिकरे यांनी त्यांना खूप सारे पैसे देऊ केले होते आणि त्यांना वात्सल्य आश्रमामधून हकलवण्याचा त्यांनी प्लॅन केला होता. पण मधुभाऊंनी त्यांचे पैसे नाकारून मी जागा विकणार नाही असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे इथे आता त्यांच्यावरती खुनाचा आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकून वात्सल्य आश्रमाची जागा गटवण्याचं काम महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे यांचं आहे. मधुभाऊ अजून यांना न्याय मिळालेला नाही आहे. ते घसा ओरडून ओरडून लोकांना सांगतायत की मी माझी जागा विकलेली नाही आहे, त्यांनी ती जबरदस्तीने घेतली आहे. मग तरीसुद्धा तुम्ही अशा लोकांना कसं काय प्रोत्साहित करू शकता जे लोक गुन्हेगार आहेत. साक्षी शिकरे जिने विलासचा खून केला आहे आणि महिपत शिकरे ज्याने हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. महिपत शिकरे जो एका प्रतिष्ठित आणि नामवंत माणसाच्या गाडीमध्ये ड्रग्ज लपवून त्याच्यावरती घाणेरडे आरोप करतो की हा ड्रग्सचा धंदा करतो आणि त्यांना जेलमध्ये टाकतो. अशा माणसाला तुम्ही काय करताय, प्रोत्साहित करताय. आणि मी स्वतः महिपत शिकरे याला जेलमध्ये टाकलं होतं, त्याला कारावासाची चांगली शिक्षासुद्धा दिली होती, पण तरीसुद्धा खोटे पुरावे सादर करून तो बाहेर पडलेला आहे आणि त्याच्यावरती सुद्धा ती केस अजून चालूच आहे. मग तुम्ही अशा गुन्हेगारी लोकांना, जिथे सत्याच्या बाजूने तुम्ही लढायला हवं, मधुभाऊंसारखा प्रामाणिक माणूस त्याची जागा जी त्याने कष्टाने खरेदी केली होती आणि त्याच्यावरती गरीब मुलांसाठी त्यांना काहीतरी करता यावं म्हणून तिचे वात्सल्य आश्रम हे उभारलं होतं आणि तुम्ही ती जागा एवढ्या नालायक माणसाच्या ताब्यामध्ये देऊन तिथे त्यांना काम करायला सांगताय.
हे कशासाठी आणि तुम्हाला कायदेशीररित्या तुम्हाला कुणीही परवानगी दिली की तुम्ही एक केस चालू आहे जिथे खून झाला आहे, तिथे कुणालाही जाण्याची परवानगी नाही आहे आणि अजून एका बाजूने कुणाच्या तरी निकाल जाहीर झालेला नाही आहे, मग तरीसुद्धा केस चालू असताना तुम्ही त्यांना ऑर्डर कसे काय देऊ शकता की तुम्ही तिथे बांधकाम सुरू करू शकता म्हणून? मग हा दुसऱ्यावरती अन्याय नाही आहे का, असं अर्जुन म्हणतो. आणि त्यामुळे इथे आता जज साहेबांना सगळी बाजू पटवून सांगितल्यानंतर जज साहेब आता दुसरी नोटीस काढतात आणि वात्सल्य आश्रमावरील जो स्टे त्यांनी बाजूला काढून टाकलेला असतो तो आता पुन्हा लागू होतो. आणि त्यामुळे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे दोघंजणं तोंडावरती पडतात आणि तिथे जे बांधकाम पाडण्याचं काम सुरू असतं ते आता रद्द केलं जातं आणि इथे कुणीही फिरकायचं नाही असं सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे प्रिया तर तोंडावरती पडलेलीच असते, कारण रविराज काकांनी तिचं थोबाड चांगलं फोडलेलं असतं. तर इथे कायद्याने आता अर्जुनने सुद्धा महिपत आणि साक्षी यांना चांगला धडा शिकवलेला